गरीब देश होण्यामागं कारण तर करप्शनच येतं असं मला वाटतं. तर आफ्रिका तर 15-20 वर्ष मागे आहे. जवळपास 70-80% तर करप्शनच चालतं. एअरपोर्ट पासून ते तुमच्या लोकेशन पर्यंत पूर्ण करप्टेड एरियाच आहे. तिथल्या लोकांचं काय स्टेटस आहे? त्यांना रोजगार आहे? तिथल्या लोकांना गुजराती लोक 90% आफ्रिकन कंट्री चालवतात. मिनिमम 1 करोड ते मॅक्झिमम 1000 करोड पर्यंत त्यांचे. तिथे इंजिनियर्सला किती पगार आहे? भारतीय इंजिनियर तिकडे जाऊन जर जॉब केला तर 2 लाख मार्केटमध्ये तुम्हाला कोर्स विकणारे दिसतील भरपूर. भरपूर ऍड चालतात दिवसभर म्हणजे मराठी माणसाला मोठं करू, मग खाली 99चं सबस्क्रिप्शन आहे, हा कोर्स आहे, मग याला 5000चं सबस्क्रिप्शन आहे. मित्रांकडनं आहे. मित्रांनो नमस्कार. आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपल्या गावाखेड्यातील तरुणांसाठी खूप इन्स्पायरिंग असणार आहे. कारण की पुणे जिल्ह्यातील असाच एक तरुण जो की भीमाशंकर मधल्या देवोशी गावातील आहे आणि तो आज आफ्रिकेमध्ये केनिया, टांझानिया या देशांमध्ये तो नोकरी करतोय आणि स्वतःचा बिझनेस पण रन करतोय. सो त्याबद्दल आपण त्याच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत आणि त्याचा बिझनेस म्हणा, त्याचा जो प्रवास आहे त्याबद्दल सविस्तर आपण त्याला प्रश्न विचारणार आहेत. सो पॉडकास्ट खूपच इन्स्पायरिंग असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे, तर आपल्यासोबत आहेत कमेश. स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू दादा. तर तसंच सर्वात आधी तर मला आणि ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन सांगशील थोडक्यात? तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. माझं नाव कामेश बच्चे. भीमाशंकर जवळच्या एक छोट्याशा गावात नाही मी, ज्याचं नाव आहे देवोशी करून. म्हणजे मला हे पण सांग की आता सध्या कुठल्या स्टेजला तू काम करतोय आणि तुझा बिझनेस वगैरे थोडक्यात मला माझ्या ऑडियन्सला सांगशील? तर मित्रांनो, माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर सध्या मी प्रोजेक्ट एक्झिक्युशन या क्षेत्रात काम करतोय. मोस्टली आपण प्रोसेस इक्विपमेंट वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि साईड बाय साईड मी माझा स्वतःचा बिझनेस पण रन करतोय. त्याच्या रिगार्डिंगच मी तांझानिया आणि केनिया मोस्ट ऑफ कंट्रीज मध्ये एक्सप्लोर करत असतो. ओके, सो आता टांझानिया त्यानंतर आफ्रिका हे जे आहे याच्याबद्दल सविस्तर प्रश्न पुढे घेणारच आहे मी. सो त्याच्या आधी फक्त आता मला सांग की ही गावापासून सुरुवात कशी झाली? म्हणजे तुला पहिलं असं काय इन्स्पायरिंग गोष्ट घडली तुझ्यासोबत की तू थेट गावापासून तर तुला केनियापर्यंत तुझा प्रवास घडलेला आहे? तर सांगायला गेलं तर घरची परिस्थिती एकदम नाजूक होती पहिल्यापासूनच. कारण की बघायला गेलं तर आई वडील शेती करत होते आणि जुनं म्हणजे खटलं म्हणतात तसं घर होतं. एक 15-20 लोकांची टीम असायची. टीम म्हणजे घर कुटुंबच असं होतं 15-20 जणांचं. आई वडील मिळून त्यांना ते 15-20 जण सांभाळायचे. जे चुलत्याची मुलं, मामाची मुलं, मामा, चुलते सगळंच आम्ही सांभाळत होतो. तर लहानपणापासून मनात एक होतं की काहीतरी आपल्याला करायचंय. आई नेहमी इन्स्पायर करत होती की बाळा तुला काहीतरी मोठं करायचंय आपल्याला. आजीचं पण तेच म्हणणं असायचं की बाळा तुला मोठं करायचंय काहीतरी. शेती किती तुम्हाला? शेती जवळपास 6 ते 7 एकर शेती आहे चुलत्यामध्ये आणि आमच्यामध्ये. एकत्र आहे अजून पण? अजून पण एकत्रच कुटुंब आहे. वाटा पडलेला नाही, वाटा बिलकुल नाही पडलेला आहे अजून. ही एक गोष्ट मला म्हणजे खूप इन्स्पायरिंग वाटली तुझ्याकडून की तुमचं खटलं जे आहे, आमच्याकडे पण खटलंच म्हणतात, ते खटलं अजूनही टिकलेलं आहे तुमच्या इथे. बरोबर. नाही म्हणजे बरेचसे लोक येतात खटलं मिटवण्यासाठी, पण जे जुने जे विचार आहेत वडिलांचे, आजीचे, ते की बाबा भावाच्या चुका भावानेच सांभाळायच्या. एकत्र होऊन म्हणजे ही मुठ्ठी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही खूप प्रगती करू शकता, ही एक जुनी म्हण आहे. त्यामुळे सध्या चुका आम्ही एकमेकांच्या सांभाळून घेतो आणि खटलं आम्ही असं चालवतोय. अजून पण आमच्या काही वाटण्या वगैरे झालेल्या नाहीये. आम्ही एकत्रच कुटुंब अजून पण चालवतोय सध्या तरी. ओके, कामेश मला सांगा की जेव्हा तुम्ही सांगितलं की घरच्यांना की बाबा आफ्रिकेत जायचंय आणि गावातील काही मित्रांना सांगितलं असेल, तर काय म्हटलं तेव्हा ते तुला? खरं तर म्हणजे घरच्यांच्या रिएक्शन थोड्या वेगळ्या होत्या. कारण की एसटीने प्रवास करणारा मुलगा कधी विमानात बसेल असं स्वप्न म्हणजे कोणाला जाणवत पण नाही. बरोबर. आणि मित्रांना सांगितलं, त्यांना तर विश्वासच बसत नव्हता की बाबा हे काहीतरी फेकतोय. वाटलं त्यांना की आफ्रिकेला कोण जातं आणि विमानात वगैरे बसेल कामेश म्हणून, ते असं कोणाला वाटलं नव्हतं. ठीक आहे, त्यांना माहिती होतं हुशार आहे, पण असं नव्हतं एक्सपेक्टेड. त्यांना वाटलं ठीक आहे गुजरात इकडं तिकडं फिरू शकतो, पण असं डायरेक्ट आफ्रिकेला जाईल हे सगळ्यांसाठी शॉकिंग होतं. पण काहींना आनंद झाला. आईच्या डोळ्यातनं तर अक्षरशः अश्रू आले की बाबा पोरग एवढ्या दूर देशात, तिला हे खुशी पण होती की हा बाहेर देशात चाललाय, पण तिला आफ्रिका आहे काय हे माहिती नाही ऍक्च्युली. तिला माहिती की बाबा बाहेर दुसऱ्या देशात चाललंय एवढं माहिती होतं तिला. कामेश मला ना आता तुमची जी गाव आहे, घर, शाळा याबद्दल आपण थोडंसं माझ्या ऑडियन्सला सांगू. नक्कीच. तर देवोशी गाव कसं आहे
आणि घरची परिस्थिती काय होती, आई वडील यांचा बॅकग्राऊंड काय होता आधीपासून? देवशी बघायला गेलं तर 450-550 मतदान आहे आमच्या गावाचं फक्त. ओके. म्हणजे बघायला गेलं तर एक 250 ते 300 उंबरं आहे फक्त. गावात फक्त 2 दुकान आहेत, ते पण म्हणजे हिंदूंची नाही आहेत तसं, ते आपल्याला कॉन्फ्लिक्ट नाहीये. पण म्हणजे गावात फक्त 2 दुकान आहेत. म्हणजे तुम्हाला इव्हन एक किलो तांदूळ जरी लागलं तर तालुक्याला यायला लागतं, म्हणजे राजगुरुनगर खेड तालुक्याला. म्हणजे 30-35 किलोमीटरचा प्रवास करून तुम्हाला ते दिसतं. पण त्याच्यावरनं तुम्ही विचार करू शकता की गाव किती छोटा असेल. म्हणजे ज्याप्रमाणे गाव आहे त्याप्रमाणे विकास पण गावचा तेवढाच कमी आहे. हो, तर बघायला गेलं तर सगळे कमवण्यासाठी पुणे मुंबई या शहरांकडेच वळलेले आहेत. म्हणजे 30-35-40 किलोमीटरच्या अंतरावरती सगळे. म्हणजे गावातील पूर्ण जो तरुण आहे तो, हो, गावात बघायला गेलं तर सर्व तुम्हाला आता सध्या वृद्धच दिसतील, 100-150 जे आहेत ते. पण पोटासाठी सगळे मोस्ट पुणे मुंबई असे बाहेर राज्य म्हणजे बाहेर सिटीमध्ये सध्या जॉब वगैरे नोकऱ्या वगैरे करतात आहेत. आणि आई वडिलांची परिस्थिती सांगायची झाली तर म्हणजे असं म्हणतात की जुन्या आई वडिलांची ज्यावेळेस परिस्थिती म्हणजे वडील सांगताना सांगतात की ज्या बाजरीच्या भाकरी होत्या त्या बाजरीच्या भाकरी ते वाळवायचे आणि त्या वाळलेल्या भाकरी खायचे, कारण की तेवढे पैसेच नसायचे. परिस्थिती म्हणजे खूप हालाकीची होती त्यावेळेसची. बरोबर. जेव्हा तू 10वीत होता तर तेव्हा काय स्वप्न होतं की आता प्रत्येकाचं असतं बघ, आता मी पण गेलोय त्याच्यातून, मला पण असं वाटायचं की आपण इंजिनियर हो, वकील, डॉक्टर, जे काय असेल सराउंडिंग मध्ये जे पण सांगायचे ते ठीक आहे. तर तुला काय वाटायचं तेव्हा? तू टॉपर पण होतास, तू सांगितलंय ऑलरेडी. हो, तर स्वप्न असं होतं की म्हणजे एकतर होतं की ही परिस्थिती तोडायची आपल्याला, ही परिस्थिती बदलायची. म्हणजे ज्या आपल्या एका पिढीने केलं नाही आपल्याला ही पूर्ण जनरेशनच बदलायची म्हणून. पण आटलं असं एखादी कुठलं ऑक्युपेशन होतं का की बाबा हे ड्रीम आहे माझं की हे करायचं? म्हणजे असं काही ऑक्युपेशन ठरवलं नव्हतं, पण असं होतं की ज्या पण क्षेत्रात जाईल त्या क्षेत्राचा अव्वलच व्हायचा प्रयत्न करायचा. जे इंजिनिअरिंग असं काही डोक्यात नव्हतं माझ्या पहिल्यापासूनच, पण आईचा एक सपोर्ट होता की बाळा ज्या पण क्षेत्रात जाशील त्या क्षेत्रात तू काहीतरी अव्वल द्यायचा प्रयत्नच कर. तर मग पहिल्यापासून तेच होतं की म्हणजे मी एक 1ली ते 3री नॉर्मलच विद्यार्थी होतो, पण 4थी नंतर आईने जसं मोटिवेट केलं तसं मग मी 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत मी फर्स्ट नंबर म्हणजे फर्स्ट रँकच काढत गेलो, ते पण पालिकेच्या शाळेमधून. आणि आजकाल पालिकेच्या शाळेत जे पालक आहेत ते घालत नाहीत मुलांना, त्यांचे ऍडमिशन म्हणजे टाळतात, कारण की त्यांना असं वाटतं की लो क्वालिटीचं झालंय आपलं जिल्हा परिषद वगैरे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही शिकत होतो तर आमच्यावरती पण म्हणजे बऱ्याच जण टीका करायचे. पण आता म्हणजे बघायला गेलं तर सर्व उदाहरणं देतात की बाबा बघतो कामेश पालिकेच्या शाळेत शिकलाय. कारण की आम्हाला बघायला गेलं तर म्हणजे फुकट वाचायचं सगळं. म्हणजे गणवेश तुम्हाला वर्षातनं 2 भेटायचे, शूज 2 भेटायचे, दुपारची खिचडी तर आपल्याला भेटायची, डबा न्यायची गरजच नव्हती, शर्ट भेटायचा, रेनकोट भेटायचा, स्वेटर भेटायचं. म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण झालं आणि त्यातनंच हा प्रवास सुरू झाला. ओके. आणि तू 10वी नंतर काय केलंस? 11th-12th सायन्स. 11वी 12वी त्यानंतर इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग कशात झाली तुझी? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर तू जॉब पण करायचं आय थिंक ना? हो, जॉब करायचं. ती काय सिच्युएशन होती की तुला जॉबच का करावा लागला त्यावेळेस शिक्षण करत असताना, कारण की तू डिग्रीला होतास? 10वी नंतर माहिती नव्हतं कोणत्या ब्रांचला जायचं. बऱ्याचशा मुलांना आता पण कळत नाही की आपण कोणत्या ब्रांचला जायचं. नातेवाईक सांगतात सायन्स घे बाबा, कारण की अबोव 80 आपले मार्क्स गेले की मग त्यांना वाटतं पोरगं लय हुशार आहे मग सायन्स घे, पण ते स्वप्नाकडे कोण बघत नाही की बाबा याला काय बनायचंय. माझी पण परिस्थिती तशीच होती की मला समजत नव्हतं काय घ्यायचंय. तर 1-2 मित्रांनी सुचवलं आणि नातेवाईकांनी सुचवलं सायन्स घे, तर मग 11th-12th मी सायन्स केले. सायन्स नंतर मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. तर माझी पहिल्यापासून सवय होती की परिस्थितीमुळे मी 10वीच्या सुट्ट्यांमध्ये पण जॉबला जायचो, तो 1 महिना जो भेटायचा त्याच्यामध्ये पण. मग कुठे हेल्पर म्हणून काम करायचं. 12वीच्या सुट्ट्यानंतर पण तसंच. पण इंजिनिअरिंगला अशी परिस्थिती आली की म्हणजे अक्षरशः फी भरायला पैसे नसायचे. तर वडिलांचं पण एवढं काही खास असं इन्कम येत नसायची. तर माझी एक मोठी बहीण आहे, तर ती जॉबला जाऊन मला म्हणजे इंजिनिअरिंगसाठी पैसे जमा करायचे. तर ओपन कॅटेगरीमधनं असल्यामुळं फीज पण माझी बऱ्यापैकी होतीच. मग ती फीज आणि त्या बहिणीला कुठंतरी मदत व्हावं म्हणून मग मी डिसिजन घेतला की 2nd इयर नंतर मी फुल टाइम जॉब करायला लागलो. मग ज्यावेळेस मग एक्झाम्स वगैरे असतील मग त्यावेळेस मग कॉलेज करावं लागलो. तू कोणत्या कंपनीत जॉब केलाय तू? चाकणलाच ना? हो.
चाकणला कुठल्या कुठल्या कंपनीज होते ते? चाकणला एक लक्ष्मीसागर इंजिनियर्स म्हणून कंपनी आहे. ओके. तर ऍक्च्युली तिथे एकदम म्हणजे 12 तासाची शिफ्ट असायची. एक हप्ता डे, एक हप्ता नाईट. आणि मग काय व्हायचं, पेमेंट जर बघायला गेलं तर 300-350 रुपये म्हणजे 12 तासाचे भरायचे. म्हणजे मंथली बघायला गेलं तर 9,000 ते 9,500 रुपये तुमच्या हातात कट होऊन यायचे सगळे. मग तिथे मी क्वालिटी इंजिनियर म्हणून जॉब करत होतो. म्हणजे क्वालिटीचं इन्स्पेक्शन वगैरे करायचं. ते मी केलंय मी ते काम, मला माहिती आहे चांगलं. मी 10 वर्ष केले ते. ओके ओके ओके. क्वालिटी इन्स्पेक्शन, क्वालिटी कंट्रोल, बरोबर क्वालिटी अश्युरन्स. बरोबर. सर तो 12 तासाचा जो प्रवास असायचा ना, तो कसा होता तुझा? म्हणजे त्यात काय वाटायचं तुला की आपण हे काय करतोय बाबा, असं कधी वाटलं का? नाही म्हणजे असं होतं की स्वप्नांकडे बघायला वेळच भेटत नसायचा. सूर्य उगवायच्या आधी आपण कंपनीत एंट्री करायचो 8 वाजता. सूर्य मावळला की कंपनीच्या बाहेर. म्हणजे सकाळी 8 ते 8 मंथली डे असू दे किंवा नाईट असू दे, सूर्याचं कधी दर्शन झालंच नाही. 12 तासाचं 30. हो, मग त्या जर्नीमध्ये एवढं अडकून गेलो होतं की मला समजतच नव्हतं नक्की करायचं काय. जायचं वेळच भेटत नसायचा आणि विचार करायला वेळ भेटत नसायचा. की गेलो की जे डेली रुटीन आहे तेच फॉलो करायला लागायचं. आणि चाकण MIDC किंवा कोणत्या MIDC तीच रियालिटी की आपण गेलो की आपल्याला बाहेरचं जगच दिसत नाही. एक चाकण MIDC म्हणजे एक असं आहे ना की एक लूप, ते एक सायकल आहे. बरोबर. जी कधीच संपत नाही. जी कधीच संपत नाही. म्हणजे तो एकदा त्याच्यात अडकला त्याला खूप मोठा निर्णय घ्यावा लागतो त्याच्यातून बाहेर. त्याला सेफ झोन तोडावा लागतो. सेफ झोन तोडायला. कारण की ती अशी सायकल आहे ना, ती कधीच ब्रेक न होणारी, फिरतच राहते. जो त्याच्यात अडकला तो आयुष्यभर, मी तर म्हणतो, जॉबच्या फेऱ्यात अडकतो. आणि म्हणजे जॉबला मी काही वाईट म्हणत नाही, मी पण जॉब केला 10 वर्ष, मला माहिती. आणि एक फुल रिस्पेक्ट आहे आपल्याला जॉब करणाऱ्यांसाठी, कारण की खूप कठीण आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते जॉबला जाणं, ते सगळं रुटीन फॉलो करणं. ट्रॅफिक माहिती आपल्याला, चाकणची ट्रॅफिक कशी आहे, राईट? तो किती वेळ जातो त्याच्यात. ड्युटी 8 तासाची, 13-13, 14-14 तास जातात जाऊन आणि घरी येईपर्यंत. बरोबर. सो फुल रिस्पेक्ट आहे जॉब करण्यासाठी. पण जर तिथून बाहेर निघायचं असेल तर ऑब्व्हियसली तो सेफ झोन सोडावा लागतो, काहीतरी मोठा क्रांतिकारी निर्णय घ्यावा लागतो. सो असं कुठलं तुला वाटलं ब्रेकिंग पॉईंट की बास झाला आता, हे खूप झालं? किती वर्ष जॉब केला तू? 2.5 वर्ष चाकण MIDC मध्ये जॉब, डिग्री करत करत. ओके. तर म्हणजे असा कुठला पॉईंट आला की बाबा बास झाला आता, याच्यातून बाहेर निघायचं? म्हणजे काय झालं की इंजिनिअरिंग करताना खूप स्वप्न बघितली होती. म्हणजे ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं तेव्हा माहिती नव्हतं इंजिनियर म्हणजे, पण बघण्याचा दृष्टिकोन खूप होता की इंजिनियर आहे रे हा, म्हणजे एकदम म्हणजे नाही का काहीतरी रॉकेट रिस्पेक्टेड, हा काहीतरी एकदम टेक्नॉलॉजी बनवतो मस्त. पण ज्यावेळेस जॉबला गेलो त्यावेळेस समजलं की तोच गेज घ्यायचा आणि तेच डायमेन्शन चेक करायची. आणि आपल्यासोबत अजून 50 इंजिनियर आहेत. आणि आपल्यासोबत 50 इंजिनियर आहेत. आणि आपल्याला ज्यावेळेस ट्रेनिंग होती ती आपल्याकडे म्हणजे एक 10वी शिकलेला 8वी शिकलेल्या माणसाकडनं होती, कारण तो जास्त आपल्यापेक्षा एक्सपिरियन्स असतो. 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स. हो, त्यांना 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. तर मग तुमचं ते मॅटरच करत नाही नॉलेज तिकडं. बरोबर. मग त्यातनं असं झालं की म्हणजे यार मी करतोय काय नक्की, मी खरंच इंजिनिअरिंग केली आहे पण ते खरंच इथं युजफुल आहे का? मग त्यातनं विचार आला की नाही, काहीतरी वेगळं करायचं तर ह्या जाळ्यातनं बाहेर निघावं लागेल. भले तिथे काहीतरी स्ट्रगल होईल, जास्त त्रास होईल, पण ह्या जाळ्यातनं बाहेर निघायला लागेल. ओके. मग तेव्हा तुला पगार किती मिळायचा? त्यावेळेस मला 12 तासाचे 350, म्हणजे जवळपास महिन्याचे जर काउंट केले तर 9,000 ते 9,500 रुपये पगार भेटायचा 12 तासाचा. ते तू कशा मॅनेज करायचा? की मग त्यातले घरी किती द्यायचे, फीस किती भरायची, खायचं प्यायचं? ते अक्षरशः अपडाऊन करायचा, राईट ना? हो, अपडाऊन. ते कसं मॅनेजमेंट राहायचं तुझं? ते म्हणजे काय होतं की ते मॅनेज करणं खूप कठीण होतं. 10,000 म्हणजे ही काय जास्तच खूप जुनी गोष्ट नाहीये, पण 10,000 तेवढं मॅनेज करणं खूप अवघड होतं. कारण जवळपास 70-80 रुपये तर माझी कॉलेजचीच फीज असायची. आणि पेट्रोलला जाण्या येण्याचा खर्च 3-3.5 रुपये निघून जायचा जॉबला जरी जायचं म्हटलं तरी. पण त्यातनं काय व्हायचं की वरचा जो तुमचा खर्च आहे 5-5.5 रुपये, मग त्यातलं 1-2-1 रुपये मी सेव्हिंगला ठेवायचो, की जेणेकरून ते वर्षभरासाठी ऍटलीस्ट 20-25-30 हजाराची तरी मी घरच्यांना मदत करू शकतो माझ्या फी साठी. आणि मग बाकी तर मग घरूनच अपडाऊन करायचं, त्यामुळे डबा वगैरेचा तर काही प्रश्न येत नसायचा बाहेरचा. मग तुझे बऱ्यापैकी पैसे तू घरी जायचा? हो, मोस्ट ऑफ पैसे मी घरीच द्यायचो. तू MIDC मध्ये 12 तास तू आता काम केलेलं आहे, तर मग तू एक कुठला ब्रेकिंग पॉईंट होता की तू कंपनी सोडली? ब्रेकिंग पॉईंट म्हणजे रोज रोज तेच काम करणं जीव घेणं व्हायला लागलं. आणि रिस्पेक्ट नावाची गोष्टच भेटली नाही मला कधी MIDC मध्ये. म्हणजे इंजिनिअरिंग केलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पण जे सिनियर असतील किंवा कलिग्स असतील ती फील कधी आलंच नाही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा.
नेहमी असं हेल्पर वर्करसाठी? हा, नेहमी म्हणजे त्यांच्यासाठी एक मशीनच होतो मी. म्हणजे मी किंवा माझ्यासारखे बरेचसे काम करणारे ऑलरेडी असतील. आहेत. हा, मग ते त्यांना काही रिस्पेक्ट नाहीये की बाबा हे घे 8 तास काम कर, 10 तास काम कर, 12 तास काम कर आणि तुझं तू निघून जा. तुझ्या स्वप्नाविषयी कोणी विचारत नाही तिथं, तुझ्या फॅमिलीविषयी कोणी विचारत नाही. तुम्ही एक मशीन सारखंच करता तिथे. बरोबर. मग ते असं केव्हा तू प्रोजेक्ट एक्झिक्युशन नावाचा शब्द तुझ्या आयुष्यात आला? आता तू प्रोजेक्ट एक्झिक्युशन मध्ये आहे, मग हे जॉब करत असताना प्रोजेक्ट एक्झिक्युशन नेमकं कधी एंटर केला तुझ्या आयुष्यात? म्हणजे प्रोजेक्ट हे माहिती होतं मला, कारण की लास्ट इयरला प्रोजेक्ट केला होता मी. तर एवढं तर माहिती होतं की प्रोजेक्ट करताना डोकं तर लावायला लागतं. आणि हे जे काम करतोय मी त्याच्यात तर डोकं लावायची गरज पडत नाही. जे आहे डाटा तोच मी चेक करतोय. तर मग थोडं मी माहिती काढली. आमचे काही रिलेटिव्ह होते त्या क्षेत्रात काम करणारे, तर मग मी थोडं त्यांना फोनवरती विचारलं. आणि नेमकं कोरोनाची परिस्थिती आली होती त्यावेळेस. तर कोरोना काळामध्ये काय आलं की माझे एक आत्तेभाऊ आहे, ते पण एक सेम क्षेत्रातच वर्किंग करतात. तर मी त्या दादांना विचारलं की दादा, मला जीवनात म्हणजे अडकलोय मी या जाळ्यामध्ये. मी इंजिनिअरिंग केलं, मी खूप मोठे स्वप्न बघितले की मी माझी परिस्थिती बदलू शकेल म्हणून, पण त्या जाळ्यातनं बाहेर निघता येत नाहीये मला. तर ते म्हटले की मग माझ्याकडे जॉईन हो, किंवा मी जे करतो त्या क्षेत्रात जॉईन हो प्रोजेक्ट एक्झिक्युशन मध्ये. तर मग मी तो माझ्या लाईफचा एक टर्निंग पॉईंट झाला की मग मी तिकडे वळण्याचा निर्णय घेतला. ओके. आणि त्यांनीच तुला गाईड केलं की हे कसं काय असतं, कसं करायचं पुढे? हा, म्हणजे 90-100% तर गाईड नाही केलं, पण मला एक माहिती होतं, कारण की त्यांच्या विमानाने फिरताना स्टेटस बघितले होते. म्हणजे असं काय नव्हतं की प्रोजेक्ट म्हणजे सगळंच माहिती, पण ते बघितलं होतं की हे फिरतात राव. त्यांच्याकडून तू इन्स्पिरेशन घेतली असं म्हणू शकतो? हो, मी त्यांच्याकडनंच इन्स्पिरेशन घेतली की बाबा हे फिरतात, म्हटलं मला पण असंच करायचंय लाईफमध्ये. मला पण फिरायचंय, मला पण जॉब करायचंय, मला पण काहीतरी करायचंय त्याच्यातच. प्रोजेक्ट एक्झिक्युशन बद्दल काय सांगशील की काय असतं नेमकं ऑडियन्सला? हा, तर मित्रांनो, प्रोजेक्ट एक्झिक्युशन म्हणजे काय की तुम्ही क्लायंटला एखादा प्रोजेक्ट ऑफर करताय. आयदर मग तुम्ही त्यांच्याकडनं एंड टू एंड एक सोल्युशन देताय त्यांना, की तुम्ही तुमचा काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती तुम्ही इंजिनिअरिंग करून, डिझायनिंग करून कसं तुम्ही त्याला सोल्युशन देऊ शकता. तर जसं की मी प्रोसेस इक्विपमेंट क्षेत्रात कार्यरत करतो, तर मी त्यांना केमिकल फार्मा इंडस्ट्रीमध्ये मी त्यांना सोल्युशन देतो की तुम्ही लिक्विड टू पावडर कसं कन्वर्ट करू शकता, किंवा म्हणजे हे असे छोटे छोटे प्रोजेक्ट्स मी एक्झिक्यूट करतो. ओके. म्हणजे ते स्टार्ट टू एंड पूर्ण ते इन्स्टॉल करून यायचं? स्टार्ट टू एंड त्यांना इन्स्टॉल करून यायचं, म्हणजे ट्रेनिंग देऊन यायची? हो, ट्रेनिंग देऊन यायचं. म्हणजे जे पण इक्विपमेंट तुम्ही एक छोटे इक्विपमेंट घेऊ शकता, तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो फेस करताय तुम्ही, त्या प्रॉब्लेम वरती मी तुम्हाला सोल्युशन देणार, आणि त्यासाठी जो पण काही प्रोजेक्ट बिल्ड होईल तो तिथे इन्स्टॉल करून देणार. ओके. तर कमेश, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं करत असताना, प्रोजेक्ट एक्झिक्युशन मध्ये तू जॉब करत असताना, अशी पहिली संधी कुठे आली की देशाबाहेर जाण्याची संधी तुम्हाला कधी मिळाली? म्हणजे जॉब करत असताना खरं तर बाहेर देशातली संधी येणे खूप भाग्यवान असतं म्हणतात. खरं तर लोक जॉब म्हणजे काही जणांची जिंदगी निघून जाते, तर ते पुणे जिल्ह्याच्या बाहेर पण निघू शकत नाही. बरोबर. पण नशिबाने मला प्रोजेक्ट फील्ड अशी भेटली की आमच्या ऑल ओव्हर इंडिया प्रोजेक्ट चालायचेच. तर ऑल ओव्हर इंडिया तर मी फिरत असायचोच. आणि बाहेर म्हणजे इंडियातली तर नजर उघडी झालीच होती. एक संधी अशी आली की कामेश, तुम्हाला तांझानियाला जावं लागेल. ओके. म्हणजे जे की माझ्यासाठी शॉकिंग होतं. तुमच्या कंपनीकडून तुम्हाला? हो, माझ्या कंपनीकडनं मला ती संधी भेटली की कामेश, तुम्हाला तांझानियाला जायचंय म्हणून. तर तिकडे ऍक्च्युली प्रोजेक्ट एक फसला होता. हा, तर जाण्याचं कारण एवढं काही आनंदी नव्हतं. तो प्रोजेक्ट अडकला होता आणि जो की कोणाकडनं सॉल्व्ह होत नव्हता. तर मग लास्ट ऑप्शन असा त्यांनी निवडला की कामेश, तू जा ट्राय कर एकदा. म्हणजे भीतीचं, नशिबात ती संधी आली. म्हणजे बघायला गेलं तर ते एक भीतीचं वातावरण होतं की बाबा फसलेला प्रोजेक्ट आहे, त्याच्यात आपण जाणार कसं. चॅलेंजिंग होतं. पण एक साइड आनंद होता की बाहेर देशात जायची संधी भेटते. मग ती सोडायची कशी. मग त्या संधीचं सोनं कसं करता येईल ह्या दृष्टीनं बघताना मग ते चॅलेंज समोर दिसलंच नाही. मग त्यावेळेस दिसलं की फक्त आपल्याला बाहेर जायचंय. कसला प्रोजेक्ट होता एक्झॅक्टली तो? ऍक्च्युली एक इंडस्ट्रियल ड्रायरच होता, जे आपण म्हणजे काय असतं, मोस्टली शुगर फॅक्टरीज मध्ये आम्ही ड्रायर इन्स्टॉल करतो, जे आपले साखर कारखाने म्हणतो आपण. ते साखर कारखान्यापासून इथेनॉल, ENA वगैरे मॅन्युफॅक्चरिंग होतं, आणि त्यापासून एक स्पेंट वॉश म्हणून एक हे निघतं, त्याचं रॉ प्रॉडक्ट निघतं. ते रॉ प्रॉडक्ट ऍसिडिक असतं, ते तुम्ही शेतात सोडू शकत नाही. ते जर शेतात सोडलं तर तुमचं जवळपास 1 ते 1.5 वर्ष तिथं काहीच उगवणार नाही. म्हणजे एवढं हानिकारक असतं ते. मग त्यासाठी आम्ही एक प्रोजेक्ट दिला होता, ड्रायर, जो लिक्विडला पावडरमध्ये कन्वर्ट करतो. त्या लिक्विडला पावडरमध्ये कन्वर्ट करतो. मग ज्यावेळेस आपण पावडरमध्ये कन्वर्ट करतो, ते ऍसिडिकचं बेसिक होतो तो pH त्याचा, आणि त्याच्यानंतर ते आपण फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो शेतांमध्ये. हो, पण कंडिशन तिकडे थोडी वेगळीच झाली की ते पॅरामीटर सेट करणं थोडं अवघड झालं. आणि सध्या R&D मध्ये प्रोजेक्ट असल्यामुळे ते
प्रॉब्लेमॅटिक झालं त्यांना. तर आता आपण आफ्रिकेच्या चॅप्टर बद्दल बोलूया की टांझानिया, त्यानंतर केनियामध्ये तुझा एकंदरीत प्रवास कसा होता. तर टांझानियामध्ये पोहोचल्यावर पहिला दिवस कसा होता आणि काय एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल? खरं तर जाताना मस्तपैकी पॅकिंग करून गेलो होतो. मुंबई एअरपोर्टला बघितलं आणि जीव आला की बाबा बाहेर देशात चाललोय. जसं प्लेनमध्ये बसलो, नशीब म्हणजे असं भारी की विंडो सीट भेटली. आपल्याला तेवढंच पाहिजे ना असतं म्हणजे की एक विंडो सीट भेटली आणि बाहेरचा नजारा बघायला भेटला. आणि नशीब की दिवसाची फ्लाईट होती. मग बाहेरचे नजारे बघत बघत गेलो. जसं उतरलो तसं कळालं की आपण बाहेर देशात आलोय. उतरल्यानंतर मोबाईलचे नेटवर्क गायब झाले सगळे. तर तुम्ही एअरपोर्टच्या वायफायला कनेक्ट करू शकत होता. पण तांझानिया देश थोडा आपल्यापेक्षा 15-20 वर्ष मागे. म्हणजे ती एक फिलिंग होती की ती एक रॉ फिलिंग आली तिकडे की बाबा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बघितलं तर सगळं झगमग दिसत होतं. तिकडे गेलो तर थोडं एक नॉर्मल फील आला तिथे एअरपोर्टवरती. आणि जे आपली इंडियन टोन होती, म्हणजे गोरे जे होते ते व्हॅनिश झाले सगळे आणि सगळे काळे दिसायला लागले. म्हणजे त्यांचा वर्णच काळा आहे. म्हणजे ऍक्च्युली तिकडे सगळे काळे, रंगाला काळेच. आणि मग ते सगळं असं एक मूवी सारखं वाटायला लागलं की अरे आपण कुठेतरी मूवी मध्ये आलोय की काय. म्हणजे एअरपोर्टला उतरल्या पहिली रिएक्शन तीच की म्हणजे मी त्यांच्या तोंडाकडेच बघत राहायचो. अरे म्हणजे वेगळे दिसतात म्हणजे ते असं हे होतं. तर त्याच्यानंतर मग तू जॉब तुझ्या लोकेशनवर गेला असेल. तर त्या तिथं गेल्यावर जी लोक होती आजूबाजूची, तर त्यांचा दृष्टिकोन कसा आहे इंडियन्सकडे बघायचा? खरं तर आहे ना, म्हणजे भारतीयांच्या डोक्यात एक कन्सेप्ट आहे. आफ्रिका ऍक्च्युली आपल्यापेक्षा 10 ते 15 वर्ष मागे आहे. त्यांना वाटतं आफ्रिका खूप खतरनाक आहे. तिकडे गेले की गोळ्याच घालतात किंवा ते जे लोकल लोक आहेत ते लुटतात किंवा ते मागच लागतात. कारण की बऱ्याचशा युट्यूबवरती वगैरे व्हिडिओ जे आहेत ते सिनेरिओ असं दाखवलं जातो की आफ्रिका लोक खूप खतरनाक आहेत, ते खूप रॉ आहेत, मग ते इंडियन्सला लुटतात. तर म्हणजे एकंदरीत गेलं तर तिथं आपले भारतीय ना आपले माणसं एवढा रिस्पेक्ट देणार नाही तेवढा रिस्पेक्ट ते लोक आपल्याला देतात. ओके, म्हणजे खूप आदराने बघतात आपल्याला. खूप आदराने म्हणजे जसं आपण फॉरेनरला बघतो की त्याची थट्टामस्करी करतो, तर तो दृष्टिकोन मला थोडा जाणवला नाही तिकडं. म्हणजे ते बघतात की यार, म्हणजे रिस्पेक्टफुलीच बघतात की यार म्हणजे हा आला इंडियन्स आहे, म्हणजे हा काहीतरी चांगल्या कामासाठीच आपल्याकडे आलेला आहे म्हणून. तर तिथे आता भारतामध्ये कसं करप्शन तर भरपूर आहे, तुला माहिती आहे. तर तिथे समजा एखादा प्रोजेक्ट एक्झिक्युशन करायचं आहे किंवा प्रोजेक्ट मिळवायचा आहे, तर त्यासाठी काही एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात का? किंवा तिथे प्रोजेक्ट एक्झिक्युशन करायचं आहे तर त्यासाठी स्थानिक लोकांना काही करप्शन तिथे आहे का? करप्टेड सिस्टीम आहे का त्यांची? खरं तर गरीब देश होण्यामागं कारण तर करप्शनच येतं असं मला वाटतं. तर आफ्रिका तर 15-20 वर्ष मागे आहे. तर तिथे करप्शन जवळपास 70-80% तर करप्शनच चालतं. मोस्टली बघायला गेलं तर एअरपोर्ट पासून ते तुमच्या लोकेशन पर्यंत पूर्ण करप्टेड एरियाच आहे. म्हणजे तुम्ही एअरपोर्टला एंट्री करण्यापासून ते तुमच्या लोकेशनला जाईपर्यंत करप्शन आहे. भरपूर ठिकाणी पैसे द्यावे लागतात. पण म्हणजे कामं पण तसे चालतात तिकडे आणि लोकलच्या सपोर्ट शिवाय तुम्ही तिथे काय करू शकत नाही. म्हणजे लोकलला पैसे द्यावेच लागतात. तिथं तू बघितलं असेल, बऱ्यापैकी फिरला असेल, तर मॅन्युफॅक्चरिंग अपॉर्च्युनिटीज, जॉब याचं काय स्टेटस आहे तिथं? भारतीयांसाठी सोनं आहे आफ्रिका. ओके. भारतीयांसाठी, पण भारतीयांचा माइंडसेट खरं तर चेंज होणं गरजेचं आहे. तर एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एका सोशल मीडियावरती मला एक अननोन व्यक्तीचा मेसेज आला होता 1 महिनाभर आधीच. तर दादा मी तिकडे मला एक ऑफर भेटते 1.5 to 1.6 LPA पर मंथ, म्हणजे 1.5 ते 2.25 लाख रुपये पर मंथची. पण मला भीती वाटते तिकडे यायची. तर मी म्हटलं का भीती वाटते तुला? तर म्हटलं नाही घर सोडून एवढं लांब यायचं. मग मी त्याला एक सिंपल प्रश्न विचारला की तुला तिथं पेमेंट किती आहे? तर तो म्हटला दादा 25,000 रुपये. मी म्हटलं जर तुला 25,000चे 1.5 लाख 2.25 लाख रुपये भेटतात तर तू त्या संधीचं सोनं करायला पाहिजे ना. बरोबर. एक वर्ष जरी काम केलं तरी हो, ती तू ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली पाहिजे. मग हे फिअर ज्यावेळेस भारतीय मुलांच्या मनातनं निघल त्यावेळेस त्या संधी दिसतील तिकडे. आणि भरपूर संधी आपले इंडियन्स अक्षरशः राज्य करतात आफ्रिकेवरती. तिथल्या लोकांचं काय स्टेटस आहे? त्यांना रोजगार आहे का? तिथल्या लोकांना बघायला गेलं तर रोजगार खूप कमी प्रमाणात आहे. तिकडे अजून पण 70-80% शेती केली जाते. आणि शेती करण्यामागं पण असं नाही आधुनिक उपकरणं आहेत, आधुनिक यंत्र आहेत काही.
ते डोंगराळ भागावरती ऊसाची शेती करतात आणि मॅन्युअली, जिथं ट्रॅक्टर जाऊ शकत नाही आणि त्यांच्याकडे असे काही उपकरणं नाही आहेत. मग 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि 30% जे अवलंबून आहेत त्यातले 5 ते 6% लोकल बिझनेसेसवर अवलंबून आहेत आणि जे 25% ते आपले इंडियन लोक बिझनेस करतात आहे तिथं आणि ते त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात आहेत. ओके. तर आता तुझा बिझनेस पण आहे, राईट? तर तुझा बिझनेसबद्दल थोडं सांगशील की एक्झॅक्टली तू काय करतो त्याच्यात? खरं तर मी जॉब करत करत माझा बिझनेस पण एक्सपांड करतोय. ड्रायमेक प्रोसेस इंजिनिअरिंग म्हणून माझा बिझनेस आहे. तर त्यामध्ये आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट पण करतो. त्यात मेनली मी इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करतो इंडियामधनं आफ्रिकन कंट्रीजमध्ये. मग त्यामध्ये काय येतं की प्रोसेस इक्विपमेंट्स, परत काही स्पेअर पार्ट्स असतील किंवा शुगर फॅक्टरीजला काही त्याचे रिलेटेड मटेरियल असेल तर मोस्टली इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. आणि बाकी मग इम्पोर्ट एक्सपोर्टचे कन्सल्टिंग वगैरे आपण पण करतो की आपल्या मराठी उद्योजकांना, मराठी माणसांना किंवा अदर दॅन मराठी असतील तरी त्यांना पण आपण गाईड करतो, इकडे एक्सपांड कसं करणार, इकडे रियालिटी काय आहे, तर ह्या गोष्टी आपण करतो. तुला हे कोणी सांगितलं होतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट आपण असं करू शकतो, की अशी अशी प्रोसेस असते? खरं तर सांगणारं कोण नव्हतं. युट्यूब आपला देव आहे. तर म्हणजे बघितलं होतं की आणि मी त्या रियालिटीमध्ये राहिलोय वर्ष 1.5 वर्ष आफ्रिकेमध्ये. तर सोबतची लोक करतात ते तिथं, मग सोबतची करतात तिथं, तू तर ट्राय केलंच पाहिजे आणि बघितलं पण पाहिजे. तर मग तो एक होता. आणि मोस्टली तर गुजराती लोक तिथे घेऊ शकतो ना आपण? ऑब्विसली. ओके. तर गुजराती लोक हे मोस्ट ऑफ 90% आफ्रिकन कंट्री चालवतात. जवळपास मिनिमम 1 करोड ते मॅक्झिमम 1000 करोड पर्यंत त्यांचे इन्व्हेस्टमेंट आहेत. अरे बापरे. हे झालं उद्योगांच्या बाबतीत. आणि तुम्हाला तर माहितीच असेल ते जास्त करून जॉब करत नाही गुजराती लोक. तर 90% ते बिझनेस करतात इकडं. जे 10% ते करत असतील जॉब ते पण चांगल्या लेवललाच. पण त्यांच्याकडनं मोटिवेशन घेतलं मी थोडंसं की बाबा हे करू शकतो तर आपण ट्राय करायला पाहिजे. नक्कीच. तुझा ड्रायमेक कधी सुरू केली? मग तुझा पहिला एक्सपिरियन्स, पहिला अनुभव कसा होता की तो कधी सुरू, एक्सपोर्ट इम्पोर्ट कसं सुरू झालं पहिलं? तर ड्रायमेक सुरू माझी झाली 2024 मध्ये. जे 2 वर्ष झाले मला चालू करून. तर इनिशियली तर मी इंडियामध्येच करत होतो. इंडियामध्येच म्हणजे आता पण करतो इंडियामध्येच, मोस्ट ऑफ इंडियामध्ये सर्व्हिसेस देत होतो. पण एक मला थर्ड पार्टी ऑपॉर्च्युनिटी भेटली की बाबा तुझं जे इक्विपमेंट आहे ते आम्हाला लागतंय तिकडे तांझानियामध्ये. कॉन्टॅक्टच्या बेसिसवर. हे कॉन्टॅक्टच्या बेसिसवर. हा जो सगळा खेळ आहे तो सगळा कॉन्टॅक्ट बेसिसवरच चालतो. म्हणजे तुम्ही आफ्रिकन कंट्रीजमध्ये जर इव्हन जॉब करायची संधी शोधत असाल किंवा बिझनेस करायची संधी शोधत असाल, हे शक्य आहे ते फक्त कॉन्टॅक्ट्समुळेच. तुम्ही असं काही अप्लाय करताय मग ते तुम्हाला बिझनेस देईल, हे फक्त मीच आहे, हे फक्त नावाला आहे. तुमचं माझा माणूस आहे ना, मग माझा माणूसच जॉब करणार बस, हे तिथं. आणि कारण की तुमच्या 20,000चे जर का 2 लाख होतं ते, तर तिथं कॉम्पिटिशन पण तेवढं आहे ना दादा. ऑब्विसली, बरोबर. तर मग तिथे एका जॉबसाठी 100 वॅकन्सी असतात. मग जो जॉब देतोय तो पहिला त्याचा माणूस सेट करणार, त्याच्या कॉन्टॅक्ट मधले सेट करणार. मग ते तुमच्या कॉन्टॅक्टवर डिपेंड तुम्ही किती अप्रोचेबल आहे त्या माणसासाठी. जर का तुम्ही घरी बसून फक्त विचारच करताय मला आफ्रिकेत करायचंय 2 लाख सॅलरी मिळेल, पण तुम्हाला ते कॉन्टॅक्ट शोधणं गरजेचं आहे. त्याला तुमचा अप्रोच, तुमचं नॉलेज, तुमचं स्किल दाखवणं गरजेचं आहे, जे की मी केलं. तर तिथे इंजिनियर्सला किती पगार आहे? जर का भारतीय इंजिनियर तिकडे जाऊन जर जॉब केला तर 2 लाख ते 4.5 लाख रुपये, म्हणजे मॅक्झिमम तुम्ही सांगू शकता, पण मिनिमम 2 लाख रुपये तुम्हाला सॅलरी पर मंथ भेटू शकते. मिनिमम 2 लाख रुपये? मिनिमम 2 लाख. आणि तिथे राहण्याचा आणि खाण्याचा एक्सपेन्स किती आहे? तीच तर मजा आहे ना. तुम्ही ऐकलं असेल, मित्र जर्मनीला आहे पण रेंट आहे 70,000 रुपये. ते माहिती आहे मला. पण आफ्रिकन कंट्रीजमध्ये तीच मजा आहे जी तुम्हाला कोणी सांगतच नाही. आफ्रिकन कंट्रीजचे जे जॉब आहेत ते लॉजिंग, बोर्डिंग हे क्लायंट स्कोपला असतात. ओके, म्हणजे ते सगळं कव्हर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण भेटणार, तुम्हाला राहायला उत्तम जागा भेटणार, उत्तम राहायला म्हणजे घर भेटणार, आणि तुम्हाला वर्षातनं परत रिटर्न तिकीट भेटेल घरी यायला. अरे वा. नसेल यायचं तुम्ही 2 वर्षांनी येऊ शकता. मग तुमचं जे सेव्हिंग आहे ते पूर्ण सेव्हिंगच आहे ना. तुमचं जेवढा पगार आहे तुमचा डायरेक्ट खिशात तो सेव्हच आहे पूर्ण. सही आहे. ही गोष्ट मी फर्स्ट टाइम बघतोय, म्हणजे फर्स्ट टाइम ऐकली मी ही. मला दुबईबद्दल याची कल्पना होती. ओके, म्हणजे ही गोष्ट ऑडियन्सला नवीन आहे माझ्यासाठी. सो नक्कीच
काहीतरी तुम्ही याच्यातून घ्याल. ओके, एक तरी जण अप्लाय करा. तर ड्रायमेकला सुरुवातीला काहीतरी पैसा लागला असेल तुला, तुझी पहिली कंपनी उभा राहायला म्हणा, किंवा ते एक्सपोर्ट इम्पोर्टला म्हणा, मशिनरीज विकत घ्यायला, तेवढं काही सोपं नाही, तुलाही माहिती आहे. बरोबर. मग ते इनिशियल कॅपिटल कोणी दिला, कसा जमवला, काय काय स्टोरी? खरं तर परिस्थिती नव्हतीच खरं तर, पण कॉन्टॅक्ट खूप महत्वाचे होते. मित्रपरिवार वय होतं 27-26, मित्रपरिवार होता 45-50 वयाचा. म्हणजे त्या वाटा निघत गेल्या. तर रिव्ह्यू म्हणजे रेफर पण त्यांच्याकडनं झालं होतं की कामेश असं आहे एक, तर करायचंय. पण हिंमत होत नव्हती, कारण की पहिलीच ऑर्डर होती 2 करोडची. अरे बापरे. आणि एवढी मोठी ऑर्डर मध्ये कधी हात घातला नव्हता, आणि भारताच्या बाहेर तर कधीच विचारच केला नव्हता. भारताच्या आतमध्ये जे आहे ते छोट्या मोठ्या ऑर्डर करत होतो मी. पण मित्रांनी जे प्रोत्साहन दिलं त्यावेळेस, म्हणजे 2-3-4 मित्र आहेत माझे जे की 45-50 वयाचे आहेत. म्हणजे आपल्या सारख्या मित्रांचं ते काम नाही, मला असं वाटतं तेवढं मोटिवेट करणार. पण त्यांनी खरंच सपोर्ट केला. मग त्यातनं थोडं आईचं सोनं वगैरे रेंट म्हणजे गहाण ठेवलं, आणि काही छोटी मोठी माझ्याकडे थोडी मुद्दल होती, तर ती साचवलेली विड्रॉ केली आणि ती पूर्ण त्या प्रोजेक्टमध्ये लावली. ओके. हो. आणि प्रोजेक्ट फील्डचा तो एक म्हणजे फायदा होतो की तुम्ही ज्यावेळेस जसं प्रोसेस वाईज तुम्ही क्लायंटला एक्सप्लेन करत जाता, डाटा देत जाता, तसं त्या डाटानुसार तुम्हाला तुमचं पेमेंट रिलीज होत जातं. ओके, म्हणजे थोडंसं रिलीफ आहे त्याच्यात. थोडंसं रिलीफ आहे त्याच्यामध्ये, कारण की तुमच्या बुद्धीला ताण येतो, कारण तुम्हाला क्लायंट सॅटिस्फाय करायचा असतो. त्याचे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतात, पण त्यानुसार तो तुम्हाला पेमेंट तसं देत राहतो. ओके. मग त्याच्यानंतर तू एक्सपोर्ट इम्पोर्ट त्याची सुरू केली. हो. मग आतापर्यंत तू तुझ्या बिझनेसमध्ये आणि जॉबमध्ये जे काही तुझे अर्निंग आहे, तो काही तुला जॉबमध्ये किती पगार होता आणि आता बिझनेसमध्ये तू किती टर्नओव्हर करतोय, हे सांगू शकतोस ऑडियन्सला? नक्कीच. म्हणजे खरं तर सांगण्यामागे हेच कारण आहे की मुलं इन्स्पायर झाली पाहिजे, मुलांना पण, म्हणजे जे कोणी आपल्या सोबतचे ते पण इन्स्पायर झाले पाहिजे. बरोबर. जे आहे रियालिटी मी ते सांगायचा प्रयत्न करतो. जे एकेकाळी 12 तासाला 10,000च कमवायचं, म्हणजे ते पण त्यावेळेस जास्त वाटायचे. पण आता बघायला गेलं तर मंथली बिझनेसमधनं माझा टर्नओव्हर होतो 6 ते 7 लाखाचा. आणि जॉब जो आहे माझा, त्यातनं माझं इन्कम आहे म्हणजे 1.5 to 1.6 लाख पर्यंत पर मंथ माझा जॉबमधनं पण येतात. तर बघायला गेलं तर इयरली जवळपास 50 to 55 लाखचा माझा सगळा एकंदरीत टर्नओव्हर होऊन जातो. हा खूप मोठा आकडा आहे म्हणजे सामान्य मुलांसाठी ज्या जॉब करतायत 10 ते 15 हजारावर कुठेतरी. सो आय होप तुम्ही याच्यातून काहीतरी इन्स्पिरेशन घ्याल. आणि हा बिझनेस असा नाही की प्रॉफिटेबलच आहे, की तू पण याच्यात खालीवरती अपडाऊन्स बघितले असतील, लॉस बघितले असतील, राईट? तुला लॉसेस पण फेस करावे लागले असतील खूप. म्हणजे इनिशियली वर्षभर तर काही येतच नव्हतं दादा घरामध्ये. पहिल्या वर्षी तो लॉसच पकडता येईल, कारण की मी स्वतः पण त्याच्यामध्ये 100% देत होतो. बरोबर. पण म्हणजे ती कला माहितीच नव्हती, कारण मराठी माणूस हा फक्त नोकरी करताना चांगला वाटतो असं समाजात असतं. पण तो कुठंतरी एक बिझनेसच्या दृष्टीने विचार करायला गेला की लोक पण सपोर्ट करत नाही तेवढे, की बाबा इंजिनियर झालाय काय हा काम करतोय. तुला असं गावात कोणी असं भेटला होता का की अरे काय लावले तू, याच्यात काय पडत बसला तू, एक्सपोर्ट इम्पोर्ट? म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुला लॉस फेस करत असतील, लोकांना माहित पडून जातं ना, बरोबर, अरे काय नाही चालू केलं त्यांनी, पूर्ण लॉस मध्ये त्याचा बिझनेस, काय खरं आहे का त्याचं, तो काय करेल, काय करत बसला रिकामे धंदे? नाही, म्हणजे असे लोक बोलले असतील तुला? भरपूर मला बोलणारे भरपूर होते. आई वडिलांना पण बोलायचे की अरे जायचंच होतं तर तिकडे जायचं ना, जर्मनीला वगैरे, आफ्रिका सारख्या देशात कोण जातं, गरीब देशात गेला. अरे काय तो गरीब देश आहे, 15-20 वर्ष मागे, असल्या देशात कोण जातं, आणि तिथं काय तू इम्पोर्ट करणार आहे, त्यांनाच खायचे वांदे. अरे पण म्हणजे बऱ्याचशा नातेवाईकांनी हिनवलं ती गोष्ट. पण एक होतं की बाबा जाऊ दे, सोडून द्यायचं, ऐकायचं सोडून द्यायचं, आपण आपलं करत राहायचं, हेच पहिलं. आज ते बघत असतील की बाबा यांनी सिच्युएशन चेंज केलेली आहे, सो नक्कीच त्यांचे विचार पण आता बदलले असतील, आणि त्यांच्या मुलांबद्दल पण ते आता विचार करत असेल की असं काहीतरी आपण. हो. आता म्हणजे मग काय होतं की जसं आपली प्रगती लोकांना दिसायला लागते, मग ते मागचे दिवस विसरून जातात. पण ते विसरतात, पण आपण विसरत नाही, की आपल्याला आठवतं आई वडिलांना कोणी हिनवलंय, किंवा आपल्याला सुरुवातीला कोणी त्रास दिलाय, किंवा कोणी आपल्याला साथ दिली आहे. आता लोकांचा व्ह्यू लगेच चेंज होतो. म्हणजे मी इथे घासत होतो एवढी, पण ते कोणाला कधी दिसलं नाही.
पण जसं विमानात बसलो ना आफ्रिका किंवा मी थोडे पैसे टाकायला लागलो व्हिडिओज टाकायला लागलो तर ते लोकांना समजलं की बाबा हा तर तिकडे गेलाय राव, म्हणजे हे तर आधी इथंच होता, हा कस काय तिकडे गेला आणि तिकडे जाऊन पण एवढं चांगलं जगतोय किंवा एक्सप्लोर करतोय, माहिती देतोय, म्हणजे हे थोडं त्यांना सहन न होण्यासारखं होतं. तर आता एक्सपोर्ट इम्पोर्टची काय सत्यता आहे, याच्यामध्ये प्रॉफिट आहे का की काय एक्झॅक्टली? खरं तर ना मार्केटमध्ये तुम्हाला कोर्स विकणारे दिसतील भरपूर. भरपूर ऍड चालतात दिवसभर export म्हणजे मराठी माणसाला मोठं करू, मग खाली 99चं सबस्क्रिप्शन आहे किंवा हा कोर्स आहे मग याला 5,000चं सबस्क्रिप्शन आहे. बरोबर. पण मी तर कधी कोर्स केला नाही मग मला ते माहिती नाही, पण मित्रांकडनं ऐकलंय की त्याच्यात फक्त शिकवतात की बाबा लायसन कसं काढायचं आणि कोणत्या देशात जायचं, कोणत्या वेबसाईटवर जायचं. पण 90% ह्याचा आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचा काहीच संबंध नाहीये. अरे बापरे. म्हणजे तुम्हाला तिथे रियालिटी काय आहे हे समजणं महत्वाचं आहे. तुम्ही आफ्रिका बद्दल विचार करताय पण युट्यूब वरती आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला काही समजत नाही, तिथलं ग्राउंड रियालिटी माहितीच नाही ना. तिथली ग्राउंड रियालिटी तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही जर आफ्रिकेत गेले की तुम्हाला दिसेल अरे ऑपॉर्च्युनिटी तिथं सगळं. तुम्ही गोळ्या औषधं विकू शकता, तुम्ही स्पेअर पार्ट विकू शकता, म्हणजे तिकडं सगळंच विकू शकता तुम्ही. तुम्ही ज्यावेळेस तिथे ग्राउंड रियालिटीज असाल, लोकांशी कन्वर्ट व्हाल, लोकांशी बोलशाल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं का नाही करायचं, नक्की ह्याच्यात प्रॉफिट आहे का नाही, आपल्याला त्या गोष्टीत हात घालायचा का नाही घालायचं, हे सगळं डिपेंड आहे तुमच्या कॉन्टॅक्ट्स वरती. बरोबर, नक्कीच. या गोष्टी आय थिंक खूप फायदा होणार आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या आणि मला पण बऱ्याचशा गोष्टी नवीन आहेत तेव्हा मला क्लिअर झाल्या आता. सो आता एक फायनल आपण रॅपिड फायर घेऊ की तुझ्या गावातले जे लोक आहेत की ते आफ्रिकेहून आल्यानंतर आता कसं बघतात? म्हणजे खरं सांगायचं गेलं तर आता माझ्या समोर येताना म्हणजे आई वडिलांचं ऐकतो मी की बाबा तो एक व्ह्यू झालाय की बाबा यांचं पोरगं परदेशात असतं बरं का, पोरांनी परिस्थिती बदलली. बस हे एकच वाक्य ऐकून मनाला म्हणजे मन भरून येतं. जे नाव ठेवत होते आई वडिलांना, म्हणजे काही नातेवाईक असे की घरी आले होते की ते म्हणत होते अरे काय वडिलांचं नाव सुरेश होते, म्हणायचे काय सुरेश, काय रूम मध्ये राहतोय तू, काय ते पोरांची अवस्था, हे सगळे दिवस असेच घालवायचे का तुला. पण तेच लोक आता फोन करतात की बाळा अरे पोराचं थोडं ऍडमिशन घ्यायचं होतं तर थोडं गाईड करतो का, कसं कोणत्या क्षेत्रात घेऊयात. तर म्हणजे हा दृष्टिकोन दिवस बदलतात. एवढं सांगायचे प्रयत्न प्रामाणिक केले तर दिवस बदलतात आणि मी बदलताना बघितले. बदलणारा माणूस तेवढा भक्कम पाहिजे, त्याच्यामध्ये तेवढी इच्छाशक्ती पाहिजे, कारण नुसतेच स्वप्न बघून तर काही होणार नाही. नुसतं स्वप्न बघून तर काय होणार. आफ्रिकामधलं आतापर्यंतचं आवडतं खाणं कुठलं? की उगली म्हणून एक आहे की आपली भाकरी? उगली ट्राय केली आहे मी, पण मध्ये पण मी बघितलं आय थिंक एक प्रकार. बरोबर. खरं तर उगाली ही एक डिश आहे, तुम्ही आफ्रिकन कंट्रीज मध्ये ट्राय करू शकता. बाकी तर आफ्रिकन जे लोक आहे त्यांचं खाणं तुम्ही खाऊ शकत नाही, ते मसाल्याचे पदार्थ खात नाही, ते तेलकट खात नाही, ते जे काही खातील ते केळी जे आहेत ना, केळी पण उकडून फ्राय करून खातात. म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही. फुल हेल्दी खातात, फुल हेल्दी. तिथले म्हणजे एवढे स्ट्रॉंग आहेत ना ते लोक की तिथला एक म्हणजे त्यांना जिमला जायची गरजच नाही. त्यांचे 6 पॅक ऍब्स आणि बायसेप बघून तुम्ही म्हणशाल रे बाबा याच्यापासून लांबच राहा, पण मनाने बघितलं तर ते एकदम तयार, तुम्ही म्हणशाल अरे भाई मस्त आहे, एकदम मस्त मुलगा आहे. तर उगलीपेक्षा मी नेहमीच भाकरी प्रिफर करायला. आपली तिथे भाकरी मिळायच्या का? भाकरी हॉटेल्स मध्ये म्हणा, इंडियन हॉटेल्स आहेत तिकडे, बाकी जे लोकल हॉटेल्स आहेत त्यामध्ये तुम्ही नाही ट्राय करू शकता, त्यामध्ये तुम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे थंड वगैरे काही पिऊ शकता तेवढंच. बस. नाही तर बाकी नॉन व्हेज पण असेल तर ते उकडूनच खातात, आणि म्हणजे त्या स्मेलनी किंवा त्या ह्यानीच तुमची इच्छा होणारच नाही तिथे काही ट्राय करण्याची. ती खूप रॉ खातात, ते एकदम रॉ आणि हेल्दी खातात ते, आणि त्यांच्या अंगावरून दिसतच ते. ड्रायमेक तुझी आता जी कंपनी 5 वर्षानंतर कुठे बघतो तिला तू? तिला पण आणि तुला पण? खरं तर ड्रायमेक म्हणजे एक कंपनी नाही, एक फॅमिली सारखं जपतो मी तिला. म्हणजे माझ्याशी खूप लोक कनेक्ट झालेली आहेत, तर मी ड्रायमेकला 5 वर्षात खरं तर एक ग्लोबली एक्सपांडेड कंपनी बघतो की ज्यामध्ये आपला मराठी माणूस एकटा नाही तर मराठी माणसाची एक कम्युनिटी असेल आणि जी वेगवेगळ्या देशांमध्ये काम करेल आणि ती सोबत मिळून मराठी माणसाला वर नेतील. तर ह्या आणि मी स्वतःला पण तेच बघतो की मी त्यांच्या सोबत राहून एक लिडरशिप करेल आणि त्यांना इन्स्पायर करेल, आपल्यासारख्या गरीब कुटुंबातल्या लोकांना अजून इन्स्पायर करेल की तुम्ही आउट ऑफ माइंड, आउट ऑफ कंट्री जाऊन पण कसं एक्सपांड करू शकता त्या गोष्टींबद्दल. नक्कीच. अशी एक चूक आतापर्यंतच्या प्रवासात तू
की जे पुन्हा कधीच करणार नाही? काय सांग, म्हणजे ती माझ्या ऑडियन्सला सांगशील की अशी एखादी चूक जी तुला वाटलं की कधीच नाही करणार मी आयुष्यात? खरं तर प्रवासामध्ये भरपूर चुका घडतात. हम्म. पण एक चूक होती की ज्यावेळेस मी तांझानियाला एंट्री केली होती, तर विश्वास ठेवणं. तिथे लोकांवरती तुम्ही डायरेक्टली विश्वास ठेवू शकत नाही. ओके. हां, तर ॲक्च्युली मी ट्रॅव्हलिंग करताना माझा फोन रिक्षामध्ये राहिला होता आणि लँग्वेजेस बॅरियर तिकडे. तर त्यांना मोस्टली स्वाहिली त्यांची लोकल लँग्वेज आणि इंग्लिश ते प्रिफर करतात. तर तो फोन समजा इंडियात असता तर बाय चान्स भेटला पण असता, आपण त्याला ट्रॅक तर केला असतं किंवा ओला उबेर त्या नंबरवरती. तर तसं काय आलं की तो फोन माझा मी त्याच्याकडे चार्जिंगला लावला. तो फोनमध्ये माझे सगळे कॉन्टॅक्ट्स वगैरे होते आणि तो फोन जो मी एक थोड्या टायमिंगसाठी म्हटलं की चार्ज करूयात म्हणून, आणि आम्ही उतरून गेलो आणि माझ्याकडे काही ट्रॅकच नव्हता त्याचा. तो फोन पण गेला आणि तो रिक्षावाला पण गेला. म्हणजे तो आतापर्यंत सापडलाच नाही? नाही नाही, तो गेला, डाटा पण गेला. मला अरे अक्षरशः तिथला लोकल फोन घ्यावा लागला आणि लोकल फोनमधनं मग थोडेफार कॉन्टॅक्ट जमवावे लागले. एक आपला महाराष्ट्रातच मुलगा होता सोबत, तर त्याच्यामुळं मला थोडं झालं बरं की त्याचा फोन मी मध्ये आधी यूज करायचो. तर म्हणजे की तिथे एखादी गोष्ट गेली, अलिबाबा म्हणतात तिकडे, चोरी होती तिकडे भरपूर प्रमाणात, पण तुम्ही तेवढं सेफली राहिलं पाहिजे की तुम्ही ते छोट्या आनंदासाठी चार्ज लावायला गेले, पण तो फोन म्हणजे पूर्ण लॉसच झाला. मी बऱ्याच पोलीस स्टेशनला पण कॉन्टॅक्ट करायला गेलो, पण तिथे माझे 2-3 हजार रुपये गेले, पण फोन काही रिटर्न भेटला नाही मला. ओके, एक फायनल क्वेश्चन. महाराष्ट्राच्या तरुणांसाठी एक काय मेसेज देशील तुझ्या ओव्हरऑल जर्नीनुसार? महाराष्ट्रातल्या तरुणांना एकच मेसेज आहे की 9 ते 5:30 मधनं बाहेर निघा. 9 ते 5:30 मधनं बाहेर निघा. जर तुम्हाला एखादी संधी भेटतीये की बाबा आफ्रिकेत जायचंय, जर्मनीला जायचंय, तुर्कीला जायचंय, मी म्हणतो एकच दिवसाचं काम असू दे आणि किती पण क्रिटिकल असू दे, तुला जर संधी भेटते, तुम्ही त्या संधीचं सोनं करा. तुम्ही जा आणि तुम्ही ज्या दिवशी जाशाल त्या दिवशी तुम्हाला समजेल की कॉन्टॅक्ट्स काय असतात. तुम्ही तिथे जाऊन तिथल्या ग्राउंड रियालिटी बघून तिथले कॉन्टॅक्ट्स, एका दिवसात तुमचे एवढे कॉन्टॅक्ट्स होतील ना की तुमचे 20,000चे 2 लाख तिकडे जाऊन होतील, इथं नाही होणार. हा, म्हणजे इथे हे तर झालं आउट स्टेशन, म्हणजे भारताबाहेरचं. पण इंडियामधले पण की भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. एवढंच आहे की सेफ झोन सोडला पाहिजे. कुठेतरी एक म्हणजे दारिद्र्य मिटवायचं असेल किंवा भरमसाठ पैसा बघायचा असेल तर ऑब्व्हियसली सेफ झोन. लोक काय होतं, 50-50 वर्ष एका जॉबमध्ये राहतात. नाही बाबा, मालक खूप माझा इमानदार, मी इमानदारच आहे, लॉयल, पण तू त्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच निघत नाहीये. तू चाकण MIDC बाहेर निघलाच नाही. तू जर का दुसरं काही ट्राय करायचा प्रयत्नच केला नाही, मी म्हणतो 2-3 महिने 2-3 वर्ष त्रास होईल तुला, पण तू ते ट्राय केलं पाहिजे. मला हे म्हणायचं, तू कम्फर्ट झोन मधनं तुझ्या आवडीच्या क्षेत्रात वळलं पाहिजे. नक्कीच. आता काही माणसांसाठी हा पर्सनल डिसिजन असू शकतो, त्यांचे पर्सनल चॉईस असू शकते की आता या मुद्द्यावर असं लोक कमेंट पण करतील की बाबा त्याचे जे पर्सनल चॉईस आहे, आम्ही एका कंपनीत 50 वर्ष काढू. पण हे वाक्य सगळ्यांसाठी नाही. पण जे काही तरुण आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे मोठं, खूप सारा पैसा बघायचा आहे, आईवडिलांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहे, स्वतःचे काही स्वप्न असतील मोठी त्यासाठी तर सेफ झोन ऑब्व्हियसली तोडावं लागेल. नक्कीच. सो खूप चांगला पॉडकास्ट झाला. माझे बरेच क्वेश्चन सगळेच कव्हर झाले आय थिंक. आणि तुमचे काही असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. कमेश नक्कीच त्याची उत्तरं देतील. पॉडकास्ट कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक नक्की करून जा आत्ताच. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि चॅनलला हा जो पॉडकास्ट आहे त्याला हाईप द्यायला अजिबात विसरू नका. 3 वेळा तुम्ही हाईप देऊ शकता, जेणेकरून तो पॉडकास्ट जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचेल. जे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, ते बघतील हा पॉडकास्ट आणि इन्स्पायर होतील. सो थँक्यू कमेश, पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल आणि तुझा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल. खूप हेल्प होईल माझ्या ऑडियन्सला आणि महाराष्ट्रातील जेवढे पण तरुण लोक हा पॉडकास्ट बघतील. मित्रांनो, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. अजून एक इन्स्पायरिंग गेस्ट तुमच्यासाठी घेऊन येईल मी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, स्टे ट्यून. जय महाराष्ट्र. चलो.